नमस्कार मंडळी, आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जसं की आपण सगळे नवरात्रीचे कलर रेसिपी करून सेलिब्रेट करतोय, तसंच आज आपण येलो कलरचे सगळे पदार्थ करणार आहोत। म्हणजे येलो कलर आपल्या रेसिपीमध्ये शेड कलरची मेंटेन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। तर कोणतेही फूड कलर आपण आज वापरणार नाही आहोत। तर काय काय मी आज पदार्थ बनवते आणि कसे बनवते हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सिंपल आणि साधे पदार्थ करणार आहे आणि ते पदार्थ कसे करते आणि त्या गमती जमती सगळ्या बघायला माझ्यासोबत कनेक्टेड राहा। आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर चला मी तुम्हाला दाखवते की आपण आज काय काय पदार्थ बनवणार आहोत। तर इथे छानपैकी मी सुरुवात केली होती रेसिपीसाठी। पाणी गरम करत ठेवलेलं, त्याच्यामध्ये हे कॉर्न मी बॉईल करायला ठेवले आणि मी ठरवलं होतं की सिंपल साधी आणि कॉमन रेसिपीज असल्या तरी सुद्धा चालतील, पण आपण फूड कलर नाहीच वापरायचा। कारण फूड कलर वापरून आपण कोणताही पदार्थ कसाही करू शकतो, पण फूड कलर न वापरता त्या रंगाचा पदार्थ करणं हा खूप मोठा चॅलेंज असतो आणि मी तो एक्सेप्ट केला होता। सो मी ठरवलं होतं की कितीही सिंपल असू दे, कोणाला नाही आवडली ती रेसिपी तरी चालेल, पण आपण फूड कलर न वापरता त्या रंगाचे पदार्थ करायचे। तर आज 5 दिवस झाले होते, 5 रंगाचे आपण पदार्थ सुद्धा केले होते। तर एकीकडे मी हे कॉर्न बॉईल करत ठेवले, त्याच्यामध्ये मी टाकली थोडीशी हळद आणि मस्तपैकी 10 मिनिटासाठी मी ते छान बॉईल करत ठेवले। आणि आज माझ्यासोबत अशी गोष्ट घडली आणि अशा टायमाला घडले की ती कधीच कोणासोबत घडावी नाही, कारण तो जो पदार्थ मी आधी वगैरे कधी केला तुम्ही बघितला असेल तो इतका छान झाला आणि सगळ्यांना आवडतो, पण आज नेमका एका कारणामुळे तो कसा झालाय ते तुम्हाला तर कळेलच। तर ठीक आहे, मी हा बॉईल कॉर्न होत होते त्याच्यामध्ये हळद टाकली होती, थोडंसं मीठसुद्धा टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं। तेल आणि मीठ टाकल्यामुळे तो कोणताही पदार्थ लवकर शिजतो। तर इथे मी कॉर्न ठेवले बॉईल करत आणि एकीकडे तुम्ही बघू शकता सगळी रांग काढून ठेवली मी डब्यांची, छोटे मोठे डबे। कारण मी ऑलरेडी पण थोडीशी तयारी करून ठेवते, कारण आयत्याच टायमाला सगळी तयारी करायची आणि शूट करायचं, त्यानंतर व्हॉइस ओव्हर करायचं, एडिटिंग करायचं, हे नाही पॉसिबल होत। किंवा पॉसिबल झालं तरी तेवढी एनर्जी पण राहायला पाहिजे ना, एका दिवसामध्ये शूट करायचं, एडिटिंग करायचं, सगळं करायचं। त्याच्यामुळे मी आधी सगळ्या गोष्टी काढून ठेवते। ठीक आहे, तर मी नंतर दुसरा पदार्थ तयार करायला घेतला। थोडंसं पाणी घेतलं, पाण्यामध्ये टाकलं मीठ, थोडीशी साखर, थोडंसं तेल टाकलं आणि सायट्रिक ॲसिड टाकलं मी त्याच्यामध्ये आणि बेसन पीठ टाकलं। तर बेसन पीठ मोस्टली चाळून घ्यायचं, टाकायचं, त्याच्यामुळे ते फेटायला पण इझी पडतं, पण माझ्या तेव्हा काही लक्षात नाही राहिलं। तर इथे छान मी बेसन पीठ फेटून घेतला। ऑफकोर्स आता तुम्हाला कळलंच असेल की हा पदार्थ काय आहे। तर तो पदार्थ शेवटला करायचा होता, कारण आता इतक्या लवकर करून पण काय अर्थ नव्हता, कारण तो गरम पण खायला चांगला लागतो। तर इथे पीठ तर तयार झालं होतं, त्याच्यामध्ये मी फक्त सायट्रिक ॲसिड, मीठ, साखर आणि चवीपुरतं तेल टाकलं होतं आणि याच्यामध्ये मी एकदम थोडीशी हळद टाकली, कारण ह्या पदार्थामध्ये जर आपण जास्त हळद टाकली तर हा पदार्थ लाल पडतो। त्याच्यामुळे मी एकदम त्या गोष्टीची हे ठेवलेली की मला हळद एकदम कमी टाकायचे। नाहीतर नॉर्मली हा पदार्थ जेव्हा मी कधी नाश्त्यासाठी करते तेव्हा मी हळद वापरत नाही, पण आज येलो कलर हवा होता ना, म्हणून मी हळद थोडीशी टाकली। कॉर्न मस्तपैकी बॉईल झाले होते, एकीकडे पीठ पण रेडी झालं होतं आणि ह्या 2 प्लेटमध्ये हा पदार्थ मी करणार होती। पण माझ्यासोबत काय गोष्ट घडली ही ऐकून बघायला म्हणजे इतकं मला वाईट वाटलेलं की असं का आपण इतकं मनापासून सगळं करतो आणि अशाच टायमाला ही गोष्ट का घडावी असं मनात विचार आले होते। पण नंतर एक छान गोष्ट घडली, ती पण मी तुम्हाला पुढे सांगते। दोन्ही प्लेटला मी छान तेल लावून घेतलं, छोट्या छोट्या प्लेट घेतल्या, कारण इतकं मोठं पसरट भांडं माझ्याकडे नव्हतं। तर इथे मी जे कॉर्न बॉईल करत ठेवलेले ते झाले होते आणि पीठसुद्धा रेडी झालं होतं। अजून एक पदार्थ मला करायचा होता, पण तो पण नंतर करणार होती, पण तो करून मी म्हटलं आपण करून ठेवावा, कारण तो थंडच छान लागतो। तर त्यासाठी मी तो पण पदार्थ करणार होते, पण त्याआधी मी इथे खोबरं किसून घेते, कारण ऑफकोर्स मी आज चटणी करणार होते। आता तुम्ही म्हणाल दरवेळी तू सुक्याच खोबऱ्याची कशी चटणी करतेस, पण मला पण आवडते आणि असं मी खूप वेळा करते की सुक्या खोबऱ्याची चटणीसुद्धा छान लागते। आणि जर नारळ असेलच तर ओल्या खोबऱ्याची चटणी करायला काही हरकत नाही, पण नसेल तर सुक्या खोबऱ्याची चटणीसुद्धा छान होते। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेला जो खोबरं आहे ते काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकल्या। मिरची टाकली, थोडंसं अद्रक, थोडंसं लसूण आणि
खूप सारी कोथिंबीर टाकली. पण इथे माझ्याकडून एक चूक झाली की मला जास्त कोथिंबीर वापरायची नव्हती, कारण मला येल्लो कलरमध्ये ती चटणी करायची होती. पण मी जास्त कोथिंबीर वापरल्यामुळे त्याला कसा कलर आला ते तुम्हाला पुढे कळेलच. आणि थोडंसं जिरं पण मी टाकलं त्या चटणीमध्ये आणि मग छान मी ती चटणी करून घेतली. तर मी थोडंसं का होईना पण चटणीमध्ये अद्रक टाकते. तुम्ही टाकता का मला नक्की सांगा. पण छान टेस्ट येते. एकदम थोडंसं अंदाजाप्रमाणे अद्रक टाकलं ना की त्याला टेस्ट येते. चवीपुरतं मीठसुद्धा मी आत्ताच टाकून घेतलं आणि छानपैकी ते मी ग्राइंड करून घेतलं. आणि मी एकदम किंचितशी हळद त्याच्यामध्ये टाकली. पण मला हवा तसा कलर आला नाही, कारण मी चूक केली की कोथिंबीर जास्त घेतली, त्याच्यामुळे त्याला एक वेगळाच कलर आला, तुम्ही बघू शकता. पण ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी होत्या, पण कोथिंबीर जास्त झाल्यामुळे त्याला असा कलर आला. तर इथे कॉर्न मस्तपैकी बॉईल झाले होते. दोन्ही ठिकाणी मी 2 भांडी ठेवली, त्याच्यात पाणी ठेवलं, जाळ्या ठेवल्या, झाकण ठेवलं. पाणी मस्तपैकी पाण्याला वाफ आली होती. एकीकडे पीठ मस्तपैकी तयार झालं होतं आणि एकदम थोडंसं मी त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकला, थोडंसं पाणी टाकलं आणि छान ते ॲक्टिवेट केलं. ॲक्टिवेट केल्यानंतर मस्तपैकी पीठ फुगूनसुद्धा आलेलं तुम्ही बघू शकता. एकाच बाजूने फेटलं की त्याला मस्त ते छान ॲक्टिवेट होतं खायच्या सोड्यामुळे. मस्त प्लेटमध्ये काढून घेतलं आणि मग मी आज तुम्हाला कळलंच असेल की ढोकळा करत होती. ही मस्तपैकी मी आता दोन्ही भांडी पण मस्त म्हणजे गरम झाली होती, वाफ आली होती आणि मी हे दोन्ही भांडी दोन्ही प्लेट दोन्ही गॅसवरती ठेवल्या, जेणेकरून ॲक्टिवेट सोडा जेव्हा पटकन टाकतो ना तेव्हाच ह्या गोष्टी नीट होतात. पण मी जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी गॅसवरती ठेवल्या आणि इतकं मस्त झालं होतं, पीठसुद्धा मस्त झालेलं, छान फुगून येणार होता आपला ढोकळा. आणि तेवढ्यात मला गॅसचा वास आला आणि माझा गॅस संपला. मला इतकं वाईट वाटलं की अशाच टायमाला कसं काय गॅस गेला, की मी त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकून पाणी टाकलं आणि जेव्हा मी ढोकळ्यासाठी हे पीठ ठेवलं गॅसवरती आणि तेव्हाच गॅस गेला. मला इतका मूड ऑफ झाला की इतकं मनापासून मी हे करते, तर हे माझ्या बाबतीत असं का झालं. माझा मूडच ऑफ झाला होता, कारण परत इतकी सगळी मेहनत नाही करू शकत आणि मग ते पीठ पण म्हणजे पाहिजे तसा ढोकळा होत नाही. पण ठीक आहे, 15 मिनटामध्ये माझा गॅस आला, त्याच्यामुळे मी खूप खुश होते. कॉल तर गेला होता मी, पण 15 मिनटात आला गॅस, त्याच्यामुळे मला ते फेकून नाही द्यावं लागलं. मी 15 मिनटांनी परत ढोकळा तयार करायला ठेवला आणि पहिल्यांदा असं झालं असेल की 15 मिनटामध्ये गॅस आला. आणि एकीकडे मी मोसंबीचा ज्यूससुद्धा केला. मोसंबीचा ज्यूस मला वाटलं थोडासा येल्लो कलरमध्ये होईल, पण नाही झाला. पण ठीक आहे, मला असं वाटलं होतं. आणि ढोकळा जेव्हा मी नॉर्मली नाश्त्यासाठी करते ना, सगळ्यांना आवडतो माझ्या हातचा ढोकळा आणि इतका छान होतो. पण बघा ना, जेव्हा मला ही रेसिपी करायची होती, दाखवायची होती, तेव्हाच असं गॅस गेला. आणि गॅस गेल्यानंतर 15 मिनटं तरी त्याच्यामध्ये सोडा टाकल्यानंतर ते पीठ पाहिजे तसं हे नाही होत. पण इतकं पीठ मी टाकूनसुद्धा देऊ शकत नव्हते आणि दाखवण्यासाठी ते टाकून द्यायचं आणि पुन्हा करायचं हे मनाला पटत नव्हतं. त्याच्यामुळे मी तेच जे ढोकळ्यासाठी ठेवलं होतं ते पुन्हा दोन्ही भांडी गॅसवर ठेवली आणि ढोकळा जसा झाला तसा मी केला. त्यानंतर पुढचा पदार्थ मी ते करायला घेतला. थोडंसं बटर टाकलं त्याच्यामध्ये आणि छानपैकी त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेली मी मिरची टाकली आहे. म्हणजे आत्ता नाही टाकली आहे, पुढे टाकते. एकदम बारीक चिरलेली मिरची टाकली आहे, कारण बारीक चिरलेल्या मिरचीमुळे ह्याला फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही नक्की ट्राय करा. थोडासा लसूणसुद्धा थोडासा टाकला ना तरीसुद्धा टेस्ट छान येते. पण असं नुसतं मिरचीचासुद्धा हा पदार्थ छान लागतो. बटरमध्ये मोस्टली करा आणि बटर आवडत नसेल तर तुपामध्ये करा. त्यानंतर इथे बॉईल केलेले कॉर्न मी याच्यामध्ये टाकले आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं. लहान मुलांना काय, मोठ्या माणसांनासुद्धा हा पदार्थ आवडेल आणि गरम गरम खायला छानच आहे. आणि सगळ्यांसाठीच बेस्ट ऑप्शन आहे कॉर्न, तसंही चांगलं असतं. थोडंसं मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, 1-2 मिनटासाठी छान परतून घेतलं आणि एकीकडे आपला जो ढोकळा आपण तयार केला होता, जो असा झाला होता, तो थंड करत ठेवलेला. कारण 15 मिनटं मधला गॅप पडल्यानंतर तो हवा तसा होऊ शकत नाही ऑफकोर्स. पण ठीक आहे म्हटलं, जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर मी कॉर्नच्या ह्या रेसिपीमध्ये थोडंसं चीज टाकलं आणि चीज टाकल्यानंतर आपण जास्त वेळ गॅससुद्धा म्हणजे गॅसवरती ते नाही ठेवू शकत, कारण ते चीज पूर्ण भांड्याला चिकटलं असतं आणि म्हणजे परत त्याला एक वेगळा टेस्ट येते, वेगळा फ्लेवर लागतो. त्याच्यामुळे फक्त 1-2 मिनटासाठी मी ते परतून घेतलं. चीज लगेच मेल्टसुद्धा झालं आणि मस्त आपली इथे रेसिपी तयार झाली होती.
तर ऑलमोस्ट आपले सगळे येलो कलरचे पदार्थ तयार झाले होते. ढोकळ्याचं बाकीची स्टेप बाकी होती. ढोकळा थंड झाल्यानंतरच मी काढणार होती. तसंही माझा मूड गेला होता की यार मी नाही तेव्हा इतका छान ढोकळा होतो आणि पण आता गॅसमुळे असं झालं. त्यानंतर ढोकळ्यावरती टाकण्यासाठी थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरं, मोहरी तडतडून घेतली. त्याच्यामध्ये पाणी टाकलं. थोडंसं पाणी उकळी आल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये साखर टाकायची होती. पण माझा मूडच ऑफ झाला होता कारण हवा तसा ढोकळा झाला नव्हता. त्याच्यामुळे मला असं इतका इंटरेस्ट नव्हता राहिला. पण जे आहे ते मी तुम्हाला दाखवलं. तर अशा प्रकारे इथे आपला असा अर्धवटवाला ढोकळा झाला होता ज्याच्यामध्ये 15 मिनटाचा गॅप पडलेला. इथे मस्तपैकी खोबऱ्याची चटणी झाली होती. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आणि ही चटणी खूप छान लागत होती तशी. त्यानंतर आपले चीज चिली कॉर्नसुद्धा तयार झाले होते. ते तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असे नॉर्मलसुद्धा खाऊ शकता. आणि मस्तपैकी आपण आज मोसंबीचं ज्यूस केलं होतं. तर अशा प्रकारे आपण येलो कलरचे सगळे पदार्थ केले होते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.